नमस्कार मित्रांनो, पी एस स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कशाप्रकारे मार्केटचा आपण एक बॉटम कॅच करू शकतो. परफेक्ट तर बॉटम कॅच करणं खूप डिफिकल्ट राहतं आहे, बट शॉर्ट टर्ममध्ये आणि ॲज पर टेक्निकल, ॲज पर फंडामेंटल आणि त्याच्यामध्ये जर का आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायला असेल, स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर कशाप्रकारे आपण स्टॉक सिलेक्शन आपलं असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तर चला तर आपण स्टार्ट करू. स्टार्ट करायच्या आधी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा जर का तुम्ही बघत असाल चॅनलला, तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आता बघूया आपण ह्याच्यामध्ये जर का आपल्याला एकदम म्हणजे आपण जर का स्टॉक मार्केटमध्ये नवीन असेल किंवा मार्केटमध्ये ऑलरेडी भरपूर टाईम आहे, बट मार्केट पडते त्या टायमिंगला एक्झॅक्टली आपली रॅली मिस होते, मार्केट टॉपला थोडंसं वरती गेल्यानंतर आपण स्टॉकमध्ये पिक करतो आहे, तर असं करण्यापेक्षा एक सिग्नल मार्केट स्वतःहून देत असते की कधी मार्केट रिव्हर्सल जाऊ शकतं आहे. ओके, तर ही एक प्रोबॅबिलिटी असते, प्रत्येक टाईमला घडेलच असं पण काही नाही आहे. त्याच्यामागं वेगवेगळे कारण तुम्हाला शोधावे लागतील. हे जर का तुम्हाला सगळ्या गोष्टी जर का फ्री ऑफ कॉस्ट किंवा पेड सर्व्हिस जर का तुम्हाला घ्यायची असेल, देन ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअप किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून तुम्हाला ते अपडेट मिळून जातील. ओके, तर फ्री सर्व्हिस ऑल्सो अवेलेबल. जर ज्यांना काहीच येत नाही आहे त्यांच्यासाठी फ्री सर्व्हिस पण आहे, किंवा ज्यांना ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या असतील त्यांच्यासाठी पेड सर्व्हिससुद्धा अवेलेबल आहे. ओके, आता आपण येऊयात थोडंसं चार्टवरती. जर का आपण निफ्टीला बघायला गेलो याच्यामध्ये, तर आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पण काही गोष्टी डिस्कस केल्या त्याच्यामध्ये. तर फर्स्टली टेक्निकल गोष्टी जर का आपण बघायला गेलो, थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमला मी येतो. याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर 2020 ज्याचं की मार्केट क्रॅश झाला होता. ओके, तर मार्केट ज्यावेळी पण क्रॅश झाला होता इथं, तर इथून आपण एक सिम्पल एक लाईन ड्रॉ केले, ह्याला बोलतो आपण ट्रेंड लाईन. तर इथं ह्या ट्रेंड लाईनच्या नियमाप्रमाणे मार्केट आपलं काय करत आहे, प्रत्येक टाईमला इथे एक रिस्पेक्ट देतं आहे की ज्यावेळी पण एक मोठा फॉल यायला प्रयत्न होतो, ऑलमोस्ट ह्याच्या आसपास मार्केट रिव्हर्स जातं आहे. त्यानंतर इथं पण एक फॉल याचा प्रयत्न झाला, इथून परत एक रिव्हर्सल भेटला, इथं परत सेम सिनारिओ झाला, परत इथून एक रिव्हर्सल भेटला आणि आता परत त्याच्या आसपास मार्केट यायचा प्रयत्न करत आहे. ओके, तर याचा अर्थ असा नाही आहे की रिव्हर्सल आला म्हणजे वरती जाणार, ऑल टाईम हायला जाणार. मला त्याच्यापर्यंत जायचं नाहीच आहे. मला एवढं बोलायचं आहे की पडत्या मार्केटमध्ये जर का तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचं असेल, तर बेसिकली थोड्याशा ह्या काही गोष्टी जर का तुम्ही बघितला, तर आपण पडत्या मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे स्विंग ट्रेडिंग करू शकतो. इवन कसं असते, ज्यावेळी मार्केट रनअपमध्ये असते, पळत असते, तर सगळ्याच कंपन्या परत वरती जात असतात. बट ज्यावेळी मार्केट टॉपपासून फॉल व्हायला स्टार्ट होते, तर इथं बऱ्यापैकी लोक पॅनिकमध्ये येतात. तर हे वाला सोल्युशनसाठी आजचा व्हिडिओ तयार करतो आहे, जेणेकरून ज्यावेळी पण मार्केट फॉल होणार आहे, तर अशा कोणते सिग्नल, सॉफ्ट सिग्नल जे की मार्केट स्वतःहून द्यायला लागलं आहे, ह्याला जर का तुम्ही बारकाईनं जर का फोकस केला आणि त्याच्यावर जर का तुम्ही स्टडी केला, देन तुम्हाला चांगला रिझल्ट बघायला मिळू शकतो. तर दोन गोष्टी करायच्या, थोडंसं टेक्निकल ॲनालिसिस जर का तुम्हाला येत असेल तर तुम्ही तुमच्या लेवलला टेक्निकल ॲनालिसिस करू शकता. नसेल तर तुम्ही चॅनलला फॉलो करा, ह्यात तुम्हाला अपडेट पण मिळून जातील, इन्फॉर्मेशन पण मिळून जातील. किंवा जर का तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस घ्यायची असेल, देन तुम्ही ते पण अवेलेबल आहे. फक्त काय कंडिशन्स आहे ते व्हॉट्सअपवरती तुम्ही विचारू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. तर एक बेसिक नियम आहे. ओके, टेक्निकल ॲनालिसिस प्राइस ॲक्शनचा एक बेसिक रूल असतो, जिथं की मार्केट मल्टिपल टाईम एक रिजेक्शन घेतलेलं असतं. त्यानंतर जर का ते मार्केट ब्रेक केलं ते लेवल आणि परत जर का ते फॉल यायला लागलं, तर मोस्ट ऑफ टाईम तिथून मार्केट थोडासा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतं आहे. तर इथं हलकी फुलकी आपल्याला एक अप मोमेंटम बघायला भेटू शकते. ओके, तर हे फर्स्ट अटेम्प्ट किंवा सेकंड अटेम्प्ट लिटिल बिट पॉसिबल राहते. त्यानंतर थोडीशी त्याची प्रोबॅबिलिटी पण कमी होऊन जाते. जर का आपण इथं बघायला गेलो, तर इथून मार्केट वरती जायसाठी खूप स्ट्रगल केलं आहे. ओके, ऑलमोस्ट कितीतरी आठवडे, बिकॉज ही आठवड्याची कॅन्डल आहे, कितीतरी आठवडे मार्केट एकाच रेंजमध्ये अडकला. त्यानंतर ह्याला स्ट्रॉंग ब्रेकआउट आला, तिथून मार्केट नवीन ऑल टाईम हाय क्रिएट केला. आता ज्यावेळी पण मार्केट वरती जातं, अप ट्रेंडचा हा नियम आहे की ज्यावेळी पण पहिला डिप येतो ना, तिथून एक आपल्याला फ्रेश एंट्री, फ्रेश बाईंग बघायला भेटते आणि इथून थोडं का फार होईना मार्केट एक बाउन्स बॅक द्यायचा प्रयत्न करतो आहे. ओके, तर आपण थोडंसं टेक्निकल ह्याच्यामध्ये अजून जर का लावायचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये, तर शॉर्ट टर्मसाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एक फिबोनाची नावाचं एक टूल आहे, ते जर का आपण यूज केलं, तर त्या टूलप्रमाणे सुद्धा 0.382चं एक ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल ह्याच्यामध्ये येत आहे, जे की सांगतं की इथं मार्केट सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करू शकतो. ओके, तर हे झाला सेकंड
लॉजिक. ओके, तर मल्टिपल गोष्टी ज्यावेळी पण येतील त्यावेळी कॉन्फिडन्स जास्त होतो. आपण थोडंसं डेली टाईम फ्रेमवर येऊया आणि ह्याच्यामध्ये जर का आपण ही कॅन्डल नोटीस केली जी की सांगते आपल्याला की इथं मार्केटमध्ये जे की फ्रेश सेलिंग, जे कंटिन्युअस सेलिंग होत आहे, मार्केटमध्ये जे कंटिन्युअस सेल ऑफ यायला लागला आहे, हा थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये बायर्सच्या हातामध्ये आता मार्केट आलं आहे, बायरच्या डिमांड एरियामध्ये मार्केट आलं आहे. तर कदाचित चान्सेस जास्त असतील की जोपर्यंत का आजच्या डेचा मार्केट लोच्या खाली डेली कॅन्डलचा क्लोज नाही येत आहे तोपर्यंत का मार्केट साईडवे किंवा थोडंसं अपसाईड मोमेंटम दाखवू शकतं आहे. ओके, तर ह्याच्या आधी पण अशा ज्यावेळी पण सिनारिओ झाला आहे त्यावेळी पण ह्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळाले होते. तर इथं पण जर का आपण बघायला गेलो थोडंसं याच्या आधी, ओके, ज्यावेळी पण मार्केट मोठा फॉल आला म्हणजे जर का कंटिन्युएशन फॉल ह्याच्यामध्ये आले आणि त्यानंतर तसं काहीतरी कॅन्डल तयार झाली, त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं होतं. तर थोडंसं आपण मागं येऊया याच्यासाठी. जर का आपण इथं पण नोटीस केलं तर लाईक धिस इथून थोडंसं साईडवे गेला, त्यानंतर एक वरती मुवमेंट आली. तसं असं बरेच ठिकाणी आहे. तुम्ही केस पेपर ट्रेड तुम्ही किंवा बॅक टेस्टिंग तुमच्या लेवलला पण करू शकता, काही हरकत नाही आहे. ओके, तर याच्यामध्ये सिम्पल आहे की जर का मार्केटमध्ये अशी एक कॅन्डल तयार झाली जी सांगते की मार्केटमधून इथून एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतं. आता हे झालं टेक्निकल रिझन. जर का आपण बघायला गेलो तर मार्केट पडतं आहे, जेणेकरून मार्केटमध्ये खूप सेल ऑफ आला आणि जर का इथं रिव्हर्सल यायला लागलं तर ज्यांनी पण शॉर्ट्स केलेत तर त्यांच्यासाठी एक ट्रिगर होतो. आणि जर का मार्केट इथून वरती जायला चालू झाला तर थोडंसं ही जी रॅली आली किंवा ही जी रॅली आली किंवा अशी एक रॅली आली ही एक्सपेक्टेशन असते. थोडेफार काय होईना 5%, 7% एक रॅली येऊ शकते खूप कमी टाईममध्ये. म्हणजे मोस्टली जर का तुम्ही इथं बघायला गेला तर इथं पण एक आता इथं एवढी काय स्ट्रॉंग कॅन्डल नाही आहे, बट सपोर्ट एरियानंतरनं एक चांगली कॅन्डल त्याच्यामध्ये पण बनली होती. त्यानंतर इथं पण एक चांगली कॅन्डल ह्याच्यामध्ये बनली होती. ओके, तर असे रिझन आहेत ह्याच्यामध्ये पण 2 ते 3 दिवसामध्ये चांगली म्हणजे कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त म्हणजे 7-8% जे की स्विंग ट्रेडिंगमध्ये चांगले असतील तर तसे रिटर्न पण तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. आता सेकंड पार्ट हा आहे की जर का आपल्याला स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून स्टॉक सिलेक्शन करायचं असेल की कोणते स्टॉकमध्ये आपण प्लॅन करायचा, तर बिलकुल पण कुठला पण स्टॉक बाय किंवा सेलसाठी अजिबात नाही आहे. जस्ट फॉर एक टेक्निकल रिझन, जर का तुम्हाला फंडामेंटल थोडंफार येत असेल तर चांगल्या फंडामेंटल कंपन्या ज्याचं फंडामेंटल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे. सेकंड थिंग, निफ्टीमध्ये जर का असं काहीतरी कॅन्डल बनत आहे तर अशा पण स्टॉकमध्ये बघायचं की असे एक टाईप ऑफ कॅन्डल अजून कोणकोणत्या सेक्टरमध्ये बनत चालल्या आहे, त्या सेक्टरमधले कोणते मार्केट लीडर असेल किंवा कोणते टॉप क्वालिटी कंपन्या ज्याच्यामध्ये पण असा पॅटर्न बनत चालला आहे. तर जेणेकरून चान्सेस खूप जास्त असतात की जर का निफ्टी इकडनं थोडंफार रिव्हर्सल द्यायचा प्रयत्न केला तर कदाचित ते वाले शेअर्स पण रिकवर करायचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी रिस्कमध्ये बऱ्यापैकी चांगला रिवॉर्ड त्याच्यामध्ये मिळून जाईल आणि कमीत कमी टाईममध्ये पण मिळून जाईल. ओके, तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं कधी कधी थोडंसं साईडवे पण जाते, बट डेफिनेटली त्यानंतर एक रॅली अप किंवा डाऊन पण येऊ शकते. आणि स्टॉप लॉस पण छोटे असतील. जर का तुम्हाला मनी मॅनेजमेंट किंवा बाकीच्या गोष्टी पाहिजे असतील, शिकायच्या असतील, तर डेफिनेटली तुम्ही त्याचा पण प्लॅन करू शकता. ओके, तर हे झालं आपलं टेक्निकल रिझन, ज्यामध्ये आपण बघितलं की मार्केटचा रिव्हर्सल आपण कशाप्रकारे ओळखू शकतो आणि कशाप्रकारे आपण त्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये इम्प्लिमेंट केला तर कमीत कमी डेमध्ये पण चांगले रिटर्न तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर हे तुम्ही तुमच्या मेथॉडॉलॉजीवरती थोडंसं बॅक टेस्टिंग करू शकता, प्रॅक्टिस पण करू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ठरवू शकता. ओके, जर का आपण ह्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट जर का आपण बघायला गेलो ह्याच्यामध्ये थोडासा की ह्याला फंडामेंटल रिझन काय आहे. ओके, तर फंडामेंटलसाठी आपण येऊया थोडंसं न्यूजवरती. 2 प्रकारचे न्यूज आले होते. फर्स्ट थिंग ही एक न्यूज आले. ओके, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे फ्री ऑफ कॉस्ट, त्याचे जर का लिंक पाहिजे असेल डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये सगळे माझे जे ट्रेड असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अपडेट करत असतो. तर इथं आपण एक इव्हेंट टाकला होता, इंडियन इन्फ्लेशन डेटा. तर इंडियन इन्फ्लेशन डेटा जो आहे म्हणजे महागाईचा जो दर असतो ह्याच्यावरती RBI डिसाईड करते की याच्यामध्ये रेट कट काय करायचा, रेट कट करायचा का नाही करायचा, अंडर कंट्रोल मार्केट म्हणजे आपलं इकॉनॉमी अंडर कंट्रोलमध्ये येत आहे का नाही येत आहे. तर हे बऱ्यापैकी ॲनालिसिस आपल्याला ह्या डेटावरती भेटत असेल. तर हा डेटा खूप इम्पॉर्टंट होता आणि इन्फ्लेशन अंडर कंट्रोल आलं ही एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आणि आपल्या मार्केटसाठी पण, बिकॉज त्याच्या बेसिसवरतीच आपलं जे नेक्स्ट मुवमेंट असते स्टॉक मार्केटमध्ये जे पण RBIचे पॉलिसी येणार असतील त्याच्यावरती
तर त्यासाठी खूप हेल्प होते. तर नेक्स्ट इव्हेंट जो आपला मॉनिटरिंग पॉलिसी जी येते ती मे बी एप्रिलच्या आसपास आहे. तर त्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की जर का इन्फ्लेशन अंडर कंट्रोल यायला लागले तर कदाचित जे रेट कट झाला आहे आपला तर त्याच्यामध्ये थोडेसे ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे लगेच काही चेंजेस बघायला भेटतील किंवा नाही. ओके, म्हणजे की लगेच रेट कट केला परत रेट वाढवला असलं म्हणजे रेट कट केला ओके 6.5चा होता 6.25 केला तर ह्याला वाढवायचं तर मे बी त्यांनी चान्सेस करणार नाहीत कारण की इन्फ्लेशन अंडर कंट्रोलमध्ये आलं तर जर इन्फ्लेशन अंडर कंट्रोल आलं नसतं तर कदाचित तिथं क्वेश्चन मार्क आला असता बिकॉज आपलं जे लास्ट जी RBI पॉलिसी होती त्याच्यामधला जो स्टान्स होता तो न्यूट्रल होता. ओके, तर अकोमोडेशन नव्हता न्यूट्रल होता त्याच्यामुळे थोडंसं निगेटिव्ह साईड मार्केटला वाटला आणि तिथून मार्केट फॉल पण आला होता. त्याच्यावरती पण आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केले तुम्ही ते वाला व्हिडिओ बघू शकता. ओके, तर इथून एक तर टेक्निकल ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग येत आहे. सेकंड थिंग फंडामेंटल वाईज पण याच्यामध्ये फर्स्ट फंडामेंटल की इन्फ्लेशन आपल्या अंडर कंट्रोल आलं आहे ते पण एक चांगली गोष्ट आहे ज्या आपल्या मार्केटसाठी जे की मार्केट ऑलरेडी टॉपपासून पडलं आहे आणि आता इन्फ्लेशन चांगलं आलं थोडंसं चांगली गोष्ट असते. याच्यामध्ये मे बी चांगला फायदा होऊ शकतो. आणि त्यानंतर जर का आपण बघायला गेलो तर US ट्रम्प आणि आपले जे प्राईम मिनिस्टर असेल मोदी साहेब तर ह्या दोघांची मीटिंग आहे. ओके, ॲक्च्युली आज आणि उद्या मे बी मीटिंग आहे तर ह्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी जर का आल्या म्हणजे जास्त करून ट्रेड वॉर जे चालू आहे ओके त्याच्यावरती आपण खूप व्हिडिओ पण केले आहेत तर ते ट्रेड वॉर टॅरिफ सगळ्याच्या गोष्टी जर का ह्याच्यामध्ये अंडर कंट्रोल आल्या तर मेन रिझन तेच होतं मार्केटसाठी पडायचं टॅरिफ आणि जर का चांगल्या कंट्रोलमध्ये आलं फर्स्ट थिंग इकडनं आपला एक चांगला सॉफ्ट सिग्नल भेटला. सेकंड थिंग तिकडनं जर का आपला चांगला सिग्नल भेटला तर कदाचित अपकमिंग डेजमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो का. ओके, हा क्वेश्चन मार्क आहे तुम्ही कमेंट करू शकता काय होणार. आणि हीच गोष्ट जर का रिपीट झाली नेक्स्ट टाईमला जर का तुम्हाला स्टडी करायचं असेल आणि अशा प्रकारे सिम्पल स्टडी केला तरी पण तुम्हाला स्विंग ट्रेडिंगमधून पण चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकता. आणि जर का डिटेल पाहिजे असेल तर डिटेल तुम्हाला व्हॉट्सअप करा. आपला जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तर ही वाली इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी यूज करू शकता ज्यामध्ये स्टॉक कसे स्कॅन करायचे असतात त्यामध्ये इन्स्टिट्यूशन एरिया काय असतो ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी स्टॉप लॉस मॅक्सिमम त्याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला घेऊ शकतो रिस्क वॉट चांगला येऊ शकतो. त्यानंतर मल्टीबॅगर स्टॉक कसे स्कॅनिंग करायचे असतात लाईफ टाईम सपोर्ट पण दिला जातो आणि त्यानंतर फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ओके, तर ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप करू शकता जर का तुम्हाला ॲडिशनल शिकायचं असेल तर. आणि जर का व्हिडिओ कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर का तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर जरूर कमेंट करा. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या टॉपिकवरती पण व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेन. ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.